देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भयकथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे मेघलक्ष्मी. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा मेघलक्ष्मी. कोल्हापुरात एक छोटस गाव, बिरवडी. डोंगराळ भागात असलेले छोटस गाव, पण अतिशय सुंदर गाव होतं. जेमतेम 100 घरं असलेली. गावातच प्राथमिक शाळा होती. गावातल्या मुख्य रस्त्याला लागून थोड्या उंचीवर ही शाळा. शाळेसमोर छोटस पटांगण होतं मुलांना खेळायला. शाळेला लागून एक छोटासा डोंगर होता. डोंगरावर माळ आणि लोकांची शेतजमीन होती. जिथं शेतजमीन संपत होती तिथनं पुढे एक छोटस जंगल चालू होत होतं. ही जंगल पार करून गेल्यास थेट दुसऱ्या गावाची यश लागायची. जंगल फार मोठं नसलं तर घनदाट झाडाझुडपांनी येडलेलं होतं. साप, इच्चू आणि इतरही इशारी सापद तिथं वास करत होती. गावातली लोक ही जंगल पार करायचं असल्यास मोठा ग्रुप करून तिथनं जायची. रात्री कोण तिथं जायची हिंमत करत नव्हतं. आणि या गोष्टीला कारण पण तसंच होतं. मेघरान असं या जंगलाचं नाव होतं. हे नाव आणि का कसं पडलं ते काय माहित नाही. लोक याला मोग्याचं जंगल असं संबोधतात. गावातली काही ज्येष्ठ माणसं या मागचा इतिहास सांगते. त्यांच्या माहितीनुसार फार वर्षापूर्वी गावात एका रात्रीत दरोडा पडला होता. तेव्हा गावातली लोकसंख्या लय कमी होती. दरोडेखोरांनी गावातली घरं लुटली. सोनं, नाणं, पैसे तसं जी दिसल ती मौल्यवान ऐवज त्यांनी लुटला. काही निर्भीड तरुणांनी प्रतिकार केला खरा, पण त्यात त्यासनी प्राण गमवावं लागला. त्या निर्दय दरोडेखोरांच्या सरदारच्या नजरेत एक स्त्री भरली. मेघलक्ष्मी असं तिचं नाव होतं. त्यानं मागचा पुढचा विचार न करता तिला उचललं आणि आपल्यासोबत घेऊन गेला. भयभीत झालेल्या तिच्या नवऱ्यानं काहीच प्रतिकार केला नाही. मेघलक्ष्मी रडत किचळत होती. दरोडेखोराच्या तावडीतून सुटण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती, पण सारं निष्फळ ठरलं आणि तिला तिथून पळवून नेण्यात आलं. दिवस उजडला होता. भयभीत झालेल्या मेघलक्ष्मीच्या नवऱ्यानं काही गावकऱ्यांना सोबत घेऊन मेघलक्ष्मीचा शोध सुरू केला. तेव्हा गावाजवळच्या जंगलात त्यांना मेघलक्ष्मीचा मृतदेह झाडाला लटकताना दिसला. अतिशय भयंकर असं दृश्य होतं ते. मेघलक्ष्मीचं डोळं खोबणीतनं बाहेर पडून लटकत होतं. खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती. इचाकलेलं दात एकमेकावर दाबून ठेवलेलं होतं आणि त्यावर सुकलेल्या काळ्या रक्ताची किनार. हाताचं दोन्ही पंज दुमडलेल्या अवस्थेत होतं आणि शरीर एकदम ताठ झालं होतं. मृतावस्थेही मेघलक्ष्मीच्या चेहऱ्यावर जळजळीत क्रोध दिसत होता. सुंदर रूपवान मेघलक्ष्मीचा इतका करुण आणि निर्दयी अंत पाहून लोक हाळळले. ते भयान दृश्य बघून घाबरल्या तिचा नवरा ओरडत किचळत पळत सुटला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो सैरावैरा पळत तिथून निसटला. पोलिसांनी मेघलक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तिच्या नवऱ्याचा शोध सुरू केला. 2 दिवसांनी तिचा नवरा जंगलातल्या हिरीजवळ मृतावस्थेत सापडला. त्याचं डोळं पण विस्वारलेलं होतं. जणू मरताना समोर त्यानं अतिशय भयंकर असं काहीतरी पाहिलं असावं. तोंड सताड उघडं होतं. जणू मारताना त्यानं मोठी भीतीदायक किंकाळी फोडली असावी. काही लोकांच्या म्हणण्यानुसार मेघलक्ष्मीनं आत्महत्या केली होती, तर काही म्हणत दरोडेखोरानं तिला मारलं. मेघलक्ष्मी तिच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल गावात मोठा शोक पसरला.
बरेच दिवस चर्चा चालू राहिली. पोलिसांनी तपास सत्र सुरूच ठेवलं. असे पुरावे काहीच मिळाले नाहीत. दिवस निघून गेलं तशा चर्चा पण कमी व्हायला लागल्या. गावातले जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत व्हायला लागलं. पण पुन्हा एकदा अघटित झालं. भिरवडी गावाच्या शेजारच्या गावात मोठा उरूस होता. दरवर्षीप्रमाणे भिरवडी गावातले लोक यात्रेच्या निमित्ताला मान देऊन जात होते. बैलगाड्या, मोटार गाड्या भरून लोक यात्रा करून आले होते. यात्रा सुरळीत पार पडल्यानंतर जत्रेला उधाण आलेलं, तमाशाचं फड उतरू लागलेलं, तसं गावातल्या तरुणांची चलबिचल वाढू लागली. भिरवडी गावातील तरुण सुद्धा तमाशा बघायचा म्हणून घरातनं रात्रीच निघत ते थेट सकाळी परत येत. आज जत्रेचा 3रा दिवस होता. रांगा रात्री तमाशाला जायचं म्हणून तयार होऊन बसला होता. भैरव त्याचा मित्र मोटारसायकल घेऊन येणार होता, पण तो आज पायीच चालत त्याच्या घरी आला. मोटारसायकल बद्दल विचारल्यावर भैरवनं मोटारसायकल बंद पडल्याचं सांगितलं. रात्रीची येळ होती, जायचं कसं हा विचार पडला होता. मुख्य रस्त्यानं चालत गेलो तर लय उशीर होणार होता. तमाशा बघायला मिळणार नाही आणि दमचाक होईल ती वेगळीच. रंग्या, आजचा शेवटचा तमाशा आहे, बघितलाच पाहिजे गड्या, भैरव म्हणला. अरे हो, पर जायचं कसं? समधी टाळकी पण गेले ते आधीच. कोण म्हणून कोण नाही गावात आपल्या संग. रंग्या मान गरागरा फिरवत भैरव उठला आणि म्हणाला, ते काय नाही, उठ, जंगलाच्या वाटेनं जाऊया, चल, पाठदिशी पोचू लवकर. जंगलातून जायचं म्हटल्यावर रंग्या थोडा बावरला, पण तमाशाचं खूप डोक्यात नाचत होतं. दोघं पण उठलं आणि चालत माळा येऊन कोचलं. समोर घनदाट जंगल होतं. आकाशात अर्धचंद्र आणि चांदण्या टिमटिमत होत्या. त्याचा निळसर प्रकाश पडला होता. हातात छोटा दिवा घेऊन ते दोघं जंगलात शिरलं. पायाखालच्या सुकलेला पाला पाचोळा कर्र कर्र वाजवीत दोघंही घाई करत चढ उतरत निघाले होते. भयान अशा रानात रंगा आणि भैरव दोघं चालत होते आणि कुत्र्याचं रडणं ऐकू येई तर कधी घुबडाचं घुघू. दोघे आता जंगलाच्या मध्यावर येऊन पोचले होते. समोर मोठी झाडं होती. हवेतला गारवा कमालीचा वाढला होता आणि अचानक रंग्यात चालता चालता थांबला. काय रे झालं? भैरवनं विचारलं. भैरू, हे मोरचं झाड बघ, रंग्यात चाचरत बोलला. काय रे, काय झालंय झाडाला? भैरवनं विचारलं. हे तेच झाड आहे, त्या मेघलक्ष्मीने हित. रांगा, अरे गप, कशाला नाही ते विषय, ग बस. समोरचं ते मोठं झाड स्तब्ध उभं होतं. गार वारा अंगाला झुंबू लागला होता. रंगा आणि भैरव दोघंही आता झपाझप चालू लागले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा वाडा लागला. रंगा आणि भैरव वाडा पार करण्यासाठी खाली उतरले आणि अचानक सर्र करीत काहीतरी भैरवच्या मागच्या बाजून निघून गेलं. दोघेही दचागले, गर्भगळीत झाले. घाबरून दोघे इकडे तिकडे बघू लागले, पण काहीच दिसलं नाही. दोघाच्या या अंगात थरथर वाढू लागली. पोटात गोळा आला होता. झपाझपा पाऊल टाकत दोघं पण वाड्याच्या वर आले आणि एकमेकाचा हात पकडून दोघं पण चालत होते. आणि पुन्हा छम 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 पैंजणाचा आवाज कानावर यायला लागला. तसे दोघं पण घाबरले. अंगावर सरसरून काटा आला आणि मानेवरचं केस ताट झालं. माग वळून बघितलं तर कोणच दिसत नव्हतं. पण दोघं पण आता चांगलीच गांगरून गेली होती. एकमेकांना घट्ट चिटकून दोघेही लटपट चालू लागली होती. 10-12 पावलं चालून जाताच एक भेदक किंकाळी दोघाच्याही कानावर आली. दोघे मागे वळून पाहिलं आणि त्याच क्षणी एक मुंडकं सरपडत त्यांच्या दिशेने येताना दिसलं. त्याचं दात विचकलेलं, डोळं बाहेर आलेलं आणि पूर्ण चेहरा काळ्या रक्तानं माखलेलं ते मुंडकं त्यांच्याकडे बघून किंचाळत होतं. मुंडक्याच्या माग लांब लचक मान वळत होती आणि त्याच्या माग लिबलिबीत असं त्याचं शरीर सरपाटत होतं. दोघांच्या पण पायाखालची जमीन सराकली.
पळून जाण्याचं त्राणही त्याच्या पायात उरलं नव्हतं. पाय लटपटत होते, थरथर कापत होते. एखाद्या अमानवी शक्तीनं शरीर जखडून ठेवावं अशी दोघांची बी अवस्था झाली होती. एकमेकांचं घट्ट पकडलेलं हात गळून पडलं होतं. ते मुंडकं दोघांच्या दिशेनं भरभर सरपटत येत होतं. काही क्षणात त्या मुंडक्यानं भैरवच्या दिशेनं झेप घेतली. ते सरळ त्याच्या चेहऱ्यावर आदळलं. त्या क्षणात रंगाचं जखडलेलं शरीर अचानक हललं आणि विजेच्या चापळाने तो तिथनं पळत सुटला. धावत धावत एका भयंकर किंकाळी त्याच्या कानावर पडली. दुसऱ्या दिवशी रंगा घावाबाहेर सापडला. त्याच्या अंगावरचं कपड मातीनं माकलं होतं, केस पिंजारलं होतं आणि खाली बसून तो येड्यासारखा काय तर बडबडत होता. भैरूचा तमाशा झाला. मी वाचलो, मेघलक्ष्मी आली परत, अशी असंबंध आणि अखंड बडबड त्याची चालू होती. रंग्याला इस्पितळात दाखल केलं आणि भैरवचा शोध सुरू झाला. जंगलाच्या मध्यभागी भैरवचा मृतदेह सापडला. त्याचं डोळं विस्फरलेलं होतं, तोंडाचा जबडा उघडा होता, शरीर रक्तानं माखलेलं होतं. या घटनेला आता बरीच वर्ष उलटली, पण आजही गावातल्या लोकांना या जंगलातनं विचित्र आवाज ऐकू येतात. जंगलातील माळावर शेतात काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना इथून भर दुपारी किंवा रात्री किंचाळण्याचे, ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. कधी पंजनाचा आवाज, कधी मधुर आवाज देऊन बोलवत कोणतरी हाका मारतं. गुरगुर पण ऐकू येते.